आशांची संख्या कदाचित आमच्यापेक्षा खूप जास्त असल्यामुळे सर्वांना शाळा सांगण्यात जातं आणि आशांचे प्रश्न समोर येतात आणि आशांचे प्रश्न सॉल्व्ह बनवतात. आम्ही एका कोपऱ्यात बसलेलो असतो आवाज पण मग आमचं साधनांचं लक्ष पण जात नाही आमच्याकडे आणि आमच्यावाल्या संघटनेचं पण लक्ष जात नाही आमच्याकडे. कारण आम्ही प्रत्येक वेळेस हजर असतो पण एकदम आमची संख्या कमी असल्यामुळे आम्ही सर्वांसमोर दिसत नाही आणि आम्ही समोर यायला पण खूप आवडतो. आणि आम्ही एवढं सांगायचंय कारांना जसं तुम्ही आशांचा प्रश्न मार्गी लावता तसा गटप्रवर्तकांचा प्रश्न मार्गी लावा आणि आशांपेक्षा गटप्रवर्तकांना त्या पटीनं वरतून प्रेशर असतं. जसं तुम्ही आता बऱ्याचशा अशा काही गटप्रवर्तकांविरुद्ध बोलत होत्या पण आम्ही तुमचे दुश्मन नसताना आहे पण नाही दुश्मन. जसं आम्हाला वरतून सूचना येते तसं आम्ही तुम्हाला खाली फॉलो करतो आणि असं नसतं की आम्ही तुम्हाला एकदम दुश्मन लावल्याने बोलतो की हे करावंच लागेल का असंच करावं लागेल. आम्हाला एवढं प्रेशर असतं एका दिवसामध्ये 10,000 रिपोर्ट करावे लागतात. इकडचं फोनानं की इकडे इकडचं फोनानं की इकडे आणि नाही गेलं तर डिसेंबरला सांगितलं तर अशा लवकर रिपोर्ट देऊ शकत नाही. ते मला सांगायचं नाही. तुमचा प्रश्न आहे तुम्ही कसे पण द्या मग तुम्ही फेक आकडे द्या बरोबर. पण आम्हाला विलाजच नसतं ना वेळेच्या आत रिपोर्ट द्यायचा असतो. अशा काही मग विचारलं तर अशा काही म्हणलं मी ते दिले असं तर सगळ्यांचे प्रॉब्लेम असतो. मग आम्ही पण त्याच पद्धतीने रिपोर्ट करून लागतो. त्याच्यात आमचं काही सुटतं ना. बऱ्याचशा असं काही म्हणत होत्या ऑनलाईन काम आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहेत तुमच्या सर्वांना आम्हाला ऑनलाईन कामं येतात आणि आम्हाला अशांची परिस्थिती पण माहिती आहे का त्यांना ऑनलाईन कामं वगैरे जाऊन नाही. पण मग आपण जर साहजिकच फील्डमध्ये आलोय तर ते काम करावं लागेल. ते आपल्या कामात जर राहिलं साईडला पण बाबांना आम्हाला एकच सांगायचंय गटप्रवर्तकांना परमनंट करायची तुम्ही विनंती करा. आम्ही तुमच्या मानधन आशांना आमच्यासोबत पण मानधन असतं आणि आम्हाला फक्त राज्य आणि केंद्र ते पण 5-6 वर्षांनी आता जवळजवळ 15 वर्षाचा कालावधी लोटला गेलाय गटप्रवर्तकांना सर्व्हिस करता. पण मग आम्हाला येणार आहे तर मग पण काढून टाकण्यात आलं. आता आम्ही कंत्राटीमध्ये पण नाही आणि आशांसाठी पण ऑर्डर पण नाही. आम्हाला दर 11 महिन्यांनी ऑर्डर नवीन मिळते. तर दादांना सांगायचं आहे का आम्हाला परमनंट करावं किंवा कॉन्ट्रॅक्टरमध्ये तरी घ्यावं आणि सर्वात जास्त सोयी सुविधा असतात कॉन्ट्रॅक्टरच्या त्या आम्हाला मिळाव्या. आमच्या आशांना पण मिळाव्या ही आमच्या अशी इच्छा आहे. पण तेवढं बोलून